जय महाराष्ट्र, जय जय पुणे. बंधू बहिणींनो, काल पण एक व्हिडिओ टाकला होता आणि आज पण नवीन प्रॉपर्टीचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. गार्डनच्या बिलकुल बाजूला 1 BHK आणि 2 BHK रो हाऊस विकायचे. आजूबाजूलाच आहे दोन्ही. आणि बघायला गेलं आपल्याकडे 1 BHK फ्लॅट सुद्धा आहे विकायला. सगळं टाउनशिप असणार आहे तो फ्लॅट. लोकेशन कुठं असणार आहे आणि टाउनशिप म्हणजे, आणि बघा त्याचा रेट जो आहे तुम्हाला सांगून ठेवतो की 18 लाख रुपये विथ निगोशिएबल. तिकडं टाउनशिप म्हणजे स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जिम, क्लब हाऊस, गार्डन सगळं काही त्या फ्लॅटमध्ये असणार आहे, त्या सोसायटीमध्ये असणार आहे. आणि काही लोकांनी मला काल, म्हणजे मला असं वाटतं की ते एजंट ब्रोकरच असणार आहे. म्हणजे कोणाचं चांगलं होत असेल तर असल्या लोकांना ते चांगलं दिसत नाही. मी तुम्हाला परवा पण एक व्हिडिओ बनवला होता, आधी 4 दिवस पूर्वी मी तुम्हाला ऊन दाखवलं होतं. आता पण आजूबाजूला खूप ऊन आहे, शूटिंग होत नाही. आणि जबरदस्ती या लोकांची अशी होती की तुम्ही नुसतं बसून सांगत असतात. तर मित्रांनो, मी माझा नंबर पण देत राहतो. तुम्ही त्या नंबरवरती फोन केलं तर तुम्ही तुमचा अपॉइंटमेंट बुक करा आणि ते लोक तुम्हाला जे फ्लॅट आहे किंवा रो हाऊस आहे त्याची फोटो डिटेल पण देतात तुम्हाला. आणि मला हे सांगा, तुम्ही व्हिडिओ बघूनच घर खरेदी करणार का? काय तुम्ही फोटो बघूनच खरेदी करणार का? सांगा मला. तुम्ही येणार नाही का बघायला? तुम्ही जाणार नाही का बघायला ती प्रॉपर्टी? पहिला मला सांगा. मग व्हिडिओ बनवायची जिद करतात हे लोक. आणि हे लोक जसं माझं पॅकेज घेऊन बसलेले. बरोबर आहे का खोटं सांगा तुम्ही? अहो, मला जसं परवडणार, जसं जमणार मी तसं जाऊन त्या प्रॉपर्टीची शूटिंग करणार ना. आणि खोटं काय टाकलेले? बस स्टॉपच्या कडं कालचा जो टायटल होता तर बस स्टॉपच्या बाजूला एक रो हाऊस विकायला आलेले, ते पण आहे आपल्याकडं बस स्टॉपच्या अगदी बाजूला. काय तिकडचं शूटिंग काढण्यामध्येच अर्थ असणार का? अहो, किती ऊन आहे, वातावरण काय तापलेले, सांगा मला तुम्ही. जाऊ शकतो का माणूस? अहो, ह्या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं? तुम्ही सांगा मला. आता हे जे आपल्याकडे वेगवेगळे लोकेशनचे फ्लॅट आलेले, आता इथं बसल्या बसल्या ज्यांना आवडणार तो लोकेशन, तो माणूस फोन करायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे की ते जे 1 BHK टाउनशिप आहे तो लोकेशन आम्हाला आवडलेला आहे. तुम्ही जो लोकेशन आहे त्याचा तुम्ही आम्हाला ॲड्रेस सांगा, आम्ही येतो तो फ्लॅट बघायला. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही सांगा मला. मित्रांनो, बरेचशा अशा प्रॉपर्ट्या येतात आपल्या समोर, पण काय असे ज्यांना डोकं नाहीये ते लोक कमेंट करत बसतात. मला लय राग आलं की हे असं कमेंट करतात, असं कसं? अहो, एवढा जुना मी माणूस आहे रिअल इस्टेटचं. तुम्ही सांगा मला, कितीतरी तुम्हाला प्रॉपर्ट्यांचे व्हिडिओ मी दाखवले आणि ओनर लोकांचे थेट नंबर सुद्धा दिले का नाही? माझं स्वार्थ बघितलं का मी? सांगा मला. आणि ह्या लोकांना आजकाल हे लोक जे रिकामे टेकडे बसलेले ना एजंट लोक, त्यांना नंबर भेटत नसत मालकाचा, म्हणून ते लोक काही कमेंट करत बसतात. करतात का नाही सांगा मला. तुम्ही चेक करा. मी कमेंट डिलीट पण करत नाही बरेचसे. ओके, बरं, मला हे 1 BHK जे आहे चाकणला आहे. चाकणला 18 लाखामध्ये टाउनशिप मध्ये आहे. सगळं काही तिकडं टाउनशिप म्हणजे सगळं काही येणार आहे. जिम येणार आहे, क्लब हाऊस येणार आहे, स्विमिंग पूल येणार आहे, मोठा गार्डन असणार आहे त्याच्यामध्ये. आणि तिथं तुम्ही 100% कुठल्या पण बँकेचे लोन करू शकतात. 1 BHK फ्लॅट बोललो मी. आणि तो कुठला फ्लोअरला आहे, काय आहे, फक्त एवढं लक्षामध्ये ठेवा की चाकणला 1 BHK टाउनशिप. जे नंबर तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवरती थेट तुम्ही त्यांना बोला की चाकण मधला जो 1 BHK फ्लॅट आहे, 1 BHK टाउनशिप आहे, ती प्रॉपर्टी आम्हाला बघायची. जाऊन तुम्ही ती प्रॉपर्टी बघू शकता. राहिलं प्रश्न गार्डनवाल्या रो हाऊसचं, तर तिथं 2 रो हाऊस आहेत आणि त्यासाठी सुद्धा मी नंबर देतो तुम्हाला. मी तोच नंबर, आपला जो नंबर आहे रेग्युलर तुम्हाला दिसतो, त्या नंबरवरती पण फोन केलं तर तुम्ही बोलू शकतात. आणि जे 1 BHK रो हाऊस जे आहे, तर खाली 1 BHK आहे, वरती पण 1 BHK आहे. आता मी इकडं रेट का बोलत नाही माहिती का तुम्हाला या रो हाऊसचं? कारण की तिकडं गेलं तर बघा रेट वेगळा असतो.
इथं सांगितलं तर तुम्ही बोलले की व्हिडिओमध्ये खूप जास्त रेट सांगितलं आणि डायरेक्ट मालकाकडे गेलं तर त्या मालकाने कमी सांगितलं, म्हणून इथं रेट बोलत नाही मी. मित्रांनो, एवढ्या प्रॉपर्टी येऊन पडलेले. आता धानुरीमध्ये पण एक खाली 1 RK आहे, वरती 1 RK आहे. 40 लाख त्या धानुरीमधल्या घराचं समोरची पार्टी बोलती, त्याला विकायचं. अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधलेले, म्हणजे बोलता बोलता हे निघलं. आता मग अजून एक सांगतो तुम्हाला. नागपूर चाळमध्ये, नागपूर चाळमध्ये 575 स्क्वेअर फीटची जागा असणार आहे आणि त्याच्यामध्ये 500 स्क्वेअर फीटचा खालचा एरिया तुम्हाला बांधकामाला भेटणार आहे. आणि तेच धरून चाला, एक साधारणपणे 1000-1200 स्क्वेअर फीटचा बांधकामे वरती पत्रे. आणि तो नागपूर चाळ जो एरिया आहे एवढा भारी आहे की तुम्हाला नागपूर चाळमध्ये पाहिजे असेल तर त्याची किंमत 60 लाख. हा 60 लाख आहे. मेन रोड, मेन जो एअरपोर्ट रोड आहे त्याच्या बिलकुल बाजूला एक दुकान सोडलं तर बाजूला हे रो हाऊस आहे. आणि इथून तुम्ही कल्याणी नगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन फक्त एक 6 किलोमीटर आहे. एअरपोर्ट 2 ते 3 किलोमीटर आहे. आणि कल्याणी नगर, विमाननगर, कोरेगाव पार्क एकदम जवळ जवळ लागलेले आहे. मित्रांनो, अशी प्रॉपर्टी वारंवार तुम्हाला भेटत नाही. 60 लाखामध्ये एक इंडिपेंडेंट रो हाऊस आहे. फक्त इथं जे आहे तर इथं पर्सनल लोन तुमचा होऊ शकतो. मी खरं बोलणारा मनुष्य आहे. मी खोटं बोलून इथं तुम्हाला फसवत नाही, टाइमपास करत नाही. तुम्हाला जे जे गोष्टी सांगितल्या, तुम्ही नागपूर चाळचं पण त्यांना विचारलं की नागपूर चाळचा जो रो हाऊस आहे, इंडिपेंडेंट घर आहे, नागपूर चाळचे तुम्हाला घरं माहीत असाल की कशी आहे. तिथं जे आहे लाईट बिल आणि टॅक्स पावती ह्याच्यावरती खरेदी होतो. आणि तुम्ही पर्सनल लोन केला तर तो पर्सनल लोन तुमचा होऊन जातो एकदम सरासरी. पण ही प्रॉपर्टी का महत्वाची आहे, मेन इम्पॉर्टंट लोकेशन आहे. आणि 60 लाख बोलतात, त्याचे निगोशिएबल थोडंफार इथं तिथं होणार आहे. तुम्ही पर्सनल लोन घेऊन किंवा कॅश असले तुमच्याकडं तर तुम्ही करू शकतात. किंवा ह्या जे घर घेतले तुम्ही ते बॅचलरला पण दिलं आणि PG टाईप पण तिथं ठेवलं तर तुम्हाला त्याचा मोबदला चांगला रिटर्न मध्ये भेटू शकतो. कारण की आजूबाजूला 3G जे काही कॉल सेंटर्स वगैरे भरपूर आहे. एवढी गर्दी आहे इथं की विचारू नका. कॉर्पोरेशनचा एरिया आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे, बस स्टॉप आहे, सगळं काही जवळ जवळ आहे. बरं, जे गार्डनचे इथले जे रो हाऊस बद्दल बोलत होतो तर ते तुम्ही तिकडे विचारू शकतात. तुम्ही विचारा की गार्डनचे इकडचे कुठले रो हाऊस वगैरे आहे, ते तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे किंवा नाही आहे. आणि आपल्याकडं अजून वडगाव शिरीमध्ये पण फ्लॅट आहे विकायला, 1 BHK, 2 BHK किंवा रो हाऊस पाहिजे वडगाव शिरी. हडपसरला सुद्धा आहे. हडपसरला पण पाहिजे असेल तर तुम्ही बोला त्यांना. और रेंटवर सुद्धा प्रॉपर्टी आहे. आता मला हे सांगा, या व्हिडिओमध्ये मी फक्त प्रॉपर्टी बद्दलच बोललो ना, बाकी दुसरं काही बोललं का सांगा तुम्ही. इतर काही गोष्टी केल्या का मी नाही ना. मग मला फालतू हे लोक बोलतात. या लोकांना मालकाचा नंबर भेटत नाही म्हणून हे लोक असे मेसेज करत असतात. जाहीर बात आहे, मालकाचा नंबर तुम्हाला OLX वरती पण गेले किंवा भरपूर असे, आता ते साईडीचं नाव नाही घ्यायला पाहिजे पण घेतलं मी, माफ करा, पण तिथं पण गेलं तर ते लोकांचं पॅकेजेस चालू झालेले आहे. ते लोक फ्रीमध्ये कोणाला मालकाचे नंबर देत नाही. हे लक्षामध्ये आणावे. हे लोक कसा बिझनेस करतात, स्वतःचं कमिशन वगैरे खायला, तर तसं दुसऱ्यांचं पण बघावं. बरोबर आहे का नाही. चला, भेटू आपण पुन्हा या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.